आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 9 लाईव्ह। अर्ज दाखल करणार आहात त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? काय नाही, मी नेहमीच 2017 खाली मी निवडणूक लढवली होती आणि इतवारा प्रभागातील नागरिकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला होता। म्हणून मी आज पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभा आहे आणि मी माझ्या कामाच्या जीवावर मी निवडून येणार आहे आणि मला खात्री आहे इतवारा भागातील सर्व नागरिक मला जास्तीत जास्त मतदान करून निवडून देतील, मला 100% खात्री आहे। सर, याआधी आपण गेल्या 5 वर्षाखाली आपण काय काय कामं केली होती नागरिकांसाठी? मी लाडकी बहीण असो, निराधार विधवा अपंग यांच्यासाठी नेहमीच काम करत असतो। प्रभागातील छोट्या मोठ्या गोष्टी असतात, जे ड्रेनेज लाईन, घरकुल आणि नाली असे प्रश्न असतात, ते मी नेहमीच सोडवत असतो। सर, आपण निवडून आल्याच्यानंतर आपण काय काय कामं करणार आहात? मी निवडून आल्यानंतर नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 14 हा पूर्ण नांदेड जिल्ह्यातील किंवा पूर्ण महानगरपालिकेतील कोणताच प्रभाग असणार नाही असा मी माझा प्रभाग करून दाखवणार आहे। आणि माझ्या प्रभागात सर्वात महत्त्वाचा विषय जे आहे ते ड्रेनेजचा विषय आहे, नालीचा विषय आहे। हे 2 विषय प्रामुख्याने आमच्या प्रभागातील आहे, ते मी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे।